स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। चैत्र वारीला पंढरपूरला बागडे बाबांचा रथ ओढत नेणाऱ्या बैलजोडीचे जंगी स्वागत। तुकाराम बाबांच्या चैत्र वारी पायी दिंडीत 2000हून अधिक भक्तांची उपस्थिती। मारोळी येथील ग्रामस्थांनी बैलजोडीची जंगी मिरवणूक काढत फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत स्वागत केले। मुख्य संपादक मोहम्मद शेख, लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपुरात चैत्र वारी पार पडली। या वारीत चिक्कलगी भुयार ते पंढरपूरपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते चिक्कलगी भुयार मठ येथील श्री संत बागडे बाबा यांच्या रथाने। 15 लाखाचा हा रथ संपूर्ण सागवानी रथ आहे। यावर आकर्षक कोरीव काम केले आहे। फुलांनी व लाईटच्या माळांनी सजवलेला रथ, रथातील श्रीची पालखी व रथाला मारोळी येथील रेवणसिद्ध मलाबादी यांच्या मालकीच्या बैलजोडीने शोभा वाढवली। चिक्कलगी भुयार ते पंढरपूर दरम्यान हा रथ या बैलजोडीने ओढला। पारंपरिक वारीची आठवण यामुळे ताजी झाली। पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेऊन हा रथ गावात येताच गावकऱ्यांनी या बैलजोडीची गावातून जंगी मिरवणूक काढली। फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। राष्ट्रीय संत गाडगे बाबा, वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी 2017 मध्ये चैत्र वारीला पायी दिंडी सुरू केली। मागील वर्षी चैत्र वारी पायी दिंडीत, पुढील वर्षी संपूर्ण सागवानी रथ तयार करण्याचा मानस भक्तांनी व्यक्त केला। भक्तांचा हा संकल्प पूर्ण झाला। यंदाच्या चैत्रवारीत हा रथ सहभागी झाला होता। अमृत पाटील जालिहाळ यांच्यासह भाविकांनी हा रथ पूर्ण व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत घेतली। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा रथ चिक्कलगी भुयार येथे आणण्यात आला होता। 16 एप्रिलला चिक्कलगी भुयार येथून चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्रवारीला प्रारंभ झाला। चिक्कलगी भुयार मठ, जालिहाळ, गुंजेगाव मार्गे पायी दिंडी पंढरपूर येथील श्री संत बागडे बाबा मठात पोहोचली। वारी दिवशी पंढरपूरला पायी दिंडीने नगर प्रदक्षिणा केल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने पायी दिंडीची सांगता झाली। तत्पूर्वी श्री संत बागडे बाबा मठामध्ये तुकाराम बाबा महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाविकांना मार्गदर्शन केले। विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर दिंडीने चिक्कलगी भुयारकडे प्रयाण केले। दिंडी मारोळी येथे येताच ग्रामस्थांनी ही दिंडी यशस्वी करण्यात, दिंडीची शोभा वाढविण्यात आपल्या गावातील रेवणसिद्ध मलाबादी यांच्या बैलजोडीचा वाटा मोठा असल्याने त्या बैलजोडीची जंगी मिरवणूक गावातून काढण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार गावात दिंडी येताच बैलजोडीची जंगी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गातून काढण्यात आली। तुकाराम बाबा महाराज यांचाही ग्रामस्थांनी सत्कार केला। यावेळी मारोळीचे सरपंच बसवराज पाटील, चेअरमन सोमनिंग हत्ताळी, माजी उपसरपंच शंकराप्पा बिराजदार, पोलीस पाटील शिवाप्पा पाटील, अमृत पाटील, रामनिंग मेडीदार, सिद्धू उमराणी, भारत खांडेकर, निमोणी येथील ढगे महाराज, शंकर पाटील, राजू चौगुले, प्रदीप पाटील, सिद्धू मंडडूर, नामदेव मलाबादी, पुंडलिक मलाबादी, पिलू मेडीदार, बसू बिराजदार, तुकाराम मलाबादी, हनुमंत मलाबादी, राजू हत्ताळी, धर्मू मलाबादी, बसू बागेळी, शिव मेडीदार, पिंटू मेडीदार, कांशीराम रवी, चंदू हत्ताळी, चंदू रवी, सिद्धू मलाबादी, शिवराया हत्ताळी महाराज, सिद्धमला रवी, मल्लेशा हत्ताळी, शिवाजी माने, समा बंडगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते। चैत्रवारीला तुकाराम बाबांचे दुष्काळ मुक्तीचे साकडे। जत, मंगळवेढा हे दोन्ही तालुके दुष्काळी तालुके। या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवायचा असेल तर रखडलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊ दे। या दोन्ही तालुक्यातील दुष्काळ कायमचा हटू दे असे साकडे तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी पांडुरंगाला घातले। बागडे बाबाच्या सेवेचा मिळाला
आणि त्या बैलांनी चांगल्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता शिस्त अशा पद्धतीने फक्त 2च बैलांनी हा पंढरपुरापर्यंत पूर्ण पंढरपूरला प्रदक्षिणा घालून चांगल्या पद्धतीनं भव्यदिव्य अशा पद्धतीने हा सोहळा ह्याच देही ह्याच वेळा आजमावला। त्या बैलाचा आज आनंद उत्सव म्हणून वाजत गाजत ही बैल त्यांच्या घरी आज मोठ्या दिमाखामध्ये जाणार आहेत। आणि हा सोहळा जो आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या माध्यमातून बागडेबाबांचा मोठ्या पद्धतीने अशाच पद्धतीने सोहळा हो अशी बागडेबाबांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि मलाबादी कुटुंबियांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठं मन दाखवून एकटे नव्हे दोघे नव्हे तर घरातली पूर्ण लहान मुलासकट त्या दिंडी सोहळ्यामध्ये सामील झाले आणि पूर्ण काळजीनिशी या बैलांना पंढरपुरापासून घेऊन परत पुन्हा विहारपर्यंत आणले। याबद्दल श्री संत बागडेबाबा तपोवन रेवंशी चिखलबेहरा मठातर्फे मनापासून आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। त्याचबरोबर आज या बैलांचा आनंद बघून आमचे सिद्धराय साहेबांना मोरे या भक्तांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।